बालिश आणि बालपण याच्यामध्ये फरक आहे. बालिशचा अर्थ असा होतो की तुमचा शारीरिक विकास झालेला आहे, तुमचा मानसिक विकास झालेला नाहीये, त्याला बालिश असं. परंतु तुम्ही मोठं झाल्यावरही लहान मुलासारखा जीवनाचा आनंद घेऊ जर शकला तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवन कळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. माणसाला जसजसं तो मोठं होत जातो तसं तसं तो हसायला विसरतो, नाचायला विसरतो, गायला विसरतो, ओरडायला विसरतो, आनंद साजरा करायला, उत्सव साजरा करायला विसरतो आणि मनमोकळं जगायला विसरतो. आणि म्हणूनच लहानपण देगा देवा अशी मागणी मोठं झाल्यावर करावी लागली. देवाकडे लहानपण का मागितलं? कारण जेव्हा होतं तेव्हा कळालं नाही. बस व्हायला विचारलं काय रे किती फेऱ्या मारल्या 1 महिन्यामध्ये तू? तो म्हणजे सर 10 फेऱ्या मारल्या पंढरपूरला. अरे मग धंदा किती झाला? ते म्हणजे रिकाम्याच मारले. तसं आमचं आयुष्य हे भारलेलं पाहिजे. त्याच्यावर जर भार नसेल, आनंदाचा भार जर नसेल तर ते नकारात्मक आहे. रिकामा असणं हे नकारात्मक आहे लक्षात. ना आमच्यात उत्साह का नाहीये? कारण आम्ही आनंदाने भारलेले नाही. मग आनंदाने जर भारलेला असायला हवं तर तुम्हाला आधी प्रेमाने भरलेला असा. मग किती सोपं आहे. एखाद्या चित्रकाराने सुंदर असं चित्र काढलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन खाडाखोड करावी अशाच प्रकारचं आपण मुलांबरोबर जगतो. मूल हे या प्रकृतीने रचलेली एक सुंदरशी मूर्ती आहे. आम्ही आमच्या मुलांना आमची संपत्ती समजतो. संतती ही संपत्ती नाही. त्यामुळे संपत्ती संतती एकच शब्द असतो. संतती ही तुमच्या माध्यमातून आलेली आहे. हा परमेश्वराचा आणि प्रकृतीचा काय आहे? प्रसाद आहे. मुलं ही देवाघरची कोण आहे? देवाच्या घरात जर फुलाचं झाड असेल ना तर त्याला आलेली फुलं म्हणजेच मुलं असतील असं कल्पना केलेली आहे कधी. आणि म्हणून त्याला म्हटले मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मग देवाघरची फुलं कशी असतात? नेहमी आकर्षित करणारी असतात, टवटवीत असतात. मुलं ही टवटवीतच असतात. त्यांना आम्ही नको ते खाऊ घालतो आणि त्यांना आमच्यासारखं करतो. आणि आज आम्ही आमच्या मुलांना आमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्याचं माध्यम समजतो. ह्युमन रिसोर्सेस असं म्हणतो, मानव संसाधन. तर खऱ्या अर्थाने मुलं ही या देशाच्या दृष्टीने मानव संपत्ती आहे, बरोबर आहे. परंतु आई वडिलांच्या दृष्टीने किंवा नागरिकांच्या दृष्टीने ती संपत्ती नाही, ती आमची जबाबदारी. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता तर त्या मशीन सारखाच तुम्ही पण एक पार्ट आहात त्या कंपनीसाठी. परंतु त्याच्यामध्ये ती कंपनी सांभाळणाऱ्या मॅनेजमेंटच्या डायरेक्टर लोकांच्या दृष्टीने तुम्ही एक जिवंत माणूस आहात. हे फार महत्वाचं आहे. पण ती डायरेक्टर मंडळी पण तुम्हाला जर एक यंत्र समजत असतील, पैसे कमवण्याचं एक यंत्र समजत असतील, हा मनुष्याचा सर्वात मोठा घोर अपमान आहे जो आज होतोय. याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या मुलांना महत्वाकांक्षी बनवतोय, पैसे कमवायला शिकवतोय, त्याला आनंदी राहायला शिकवतच नाहीये. तुम्ही जर प्रत्येक शहरामध्ये एखाद्या विशिष्ट भागात जर गेला तर सगळे क्लास 1 ऑफिसर असतील, मोठमोठे अधिकारी असतील, बिझनेसमॅन असतील किंवा पुढारी असतील, त्यांचे रिटायरमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे कोणीच बघत नाही. पण त्यांच्या मुलांना त्यांनी एवढे उंच पंख दिले, एवढे लांब पंख दिलेले असतात आणि त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्याशी फक्त पैशांचं देणं घेणं केलं असतं, भावनिक देणं घेणंच नसतं. महत्वाकांक्षा पुरी करण्यासाठी त्यांनी त्यांना शिकवलेलं असतं. त्याच्यामुळे ती मुलं सगळी आपल्या पंखाच्या मोतीची दूर दूर यात्रा करतात आणि ते आपल्या मूळ स्रोताला विसरून जातात. तुम्ही जर पालक असाल तर आपल्या मुलांना तुम्हाला वेळ द्यायला, तुमचा जो वेळ आहे ना तो जास्त महत्वाचा, तुमचा सहवास. आम्ही बोलताना असं म्हणतो की विचारलं एखाद्याला का हो, कोणासाठी कमवताय? लेकरांसाठी कमवतो. लेकरं कमवली, लेकरं गमावली आणि संपत्ती कमवली तर तुम्ही कठोर होता. कठोर होण्याचं कारण काय? जी गोष्ट तुम्हाला जमली नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यातून करून घेण्याचा प्रयत्न करा. जर ते सफल झाले तर त्यांचं नातं तुटतं, नातं कमजोर होतं. आणि ते जर असफल झाले तर त्यांना फ्रस्ट्रेशन येते. त्यांना जे करून घ्यायचं तिच्याकडून, त्यांना त्याला जर डॉक्टर करायचं असेल आणि ते जर डान्स मध्ये गेलं, त्यांना त्याला इंजिनियर करायचंय आणि ते चित्रकार बनलं, त्यांच्या दृष्टीने वाया गेलं. तुमच्याकडं पाहुणे येतात, आपण पाहुण्यांना काय करतो? शिस्त शिकवतो का? त्यांना अक्कल शिकवतो का? मग काय करतो? त्यांची देखभाल करतो, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, गोडधोड जेवण करतो, चांगले चांगले कपडे आणतो, चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जातो, जे सगळ्यात बेस्ट आहे अशा ठिकाणी जेवायला घेऊन जातो, त्यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. हेच आम्हाला आमच्या मुलांच्या बाबतीत करायचं. तुम्ही अन्न खाऊ शकता, पचवायचं काम प्रकृती कर. डॉक्टर मलमपट्टी करू शकतो, जखम बरी करण्याचं काम प्रकृतीच कर. डॉक्टर औषधं देऊ शकतात, ते औषधं लागू करण्याचं काम सुद्धा प्रकृतीच कर. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट कोण करते? तुमच्या आतमध्ये जो श्वास चाललाय तो कोणामुळे चाललाय? चाले हे शरीर कोणाची सत्य, कोणाच्या सत्तेने चाललंय? तुमच्या. हो काय झालं? श्वास घ्यायचा विसरला गेला ना. एखाद्या बियाला वातावरण दिलं जातं मातीमध्ये. एखादा शेतकरी जसं वातावरण देतो, मातीची मशागत करतो, तिला नांगरतो, तिला कुळव फिरवतो, गादी वाफा बनवतो आणि मग हलकेसे नाजूक हाताने ते बी टाकतो आणि मग त्याच्यावरती एखादं कापड वगैरे अंथरून हलकेसे धारीने पाणी देते. तो धसमुसळे असतो, त्याचं निम्म बी उतरतच नाही. आणि म्हणून हल्लीच्या काळामध्ये रोपं टाकणारे वेगळे आणि पीक पिकवणारे वेगळे, नर्सरी वेगळ्या लोकांकडे. का? कारण ह्या धसमुसळ्यांना नर्सरी सांभाळता येत नाही. आपण जसं पाहुणे जर येणार असतील तर आपण त्यासाठी घर सजवून ठेवतो, तसं लहान मुलं हे पाहुणे आहे आपल्याकडे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही जे वातावरण निर्माण कराल ते योग्य असतं. तुम्ही जर म्हटले की नाही ते माझं आहे, संपलं. जे आपलं नाहीये त्याला आपलं म्हणणं म्हणजे काय? चोरी आहे, भ्रष्टाचार आहे, पाखंड आहे. आणि तेच आजकाल प्रत्येक घरामध्ये चालतं. जसं एखाद्या
मंदिरामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि तिथे सगळं गाव येतं आणि स्वयंसेवा करतं. स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने काय करतं ते आपलं योगदान देतं, मेहनत करतं. तिथे त्याला आत्मीयता असते, पण स्वामित्व भाव नसतो. माझा हा भाव नसतो आणि तुझा हा बी भाव नसतो. मग काय असतो? आपलं हा भाव असतो. मग तो आपलेपणाचा भाव जर तुमच्या बाबतीमध्ये सर्व मुलांच्या बाबतीत आला, तुमच्या मुलांच्या बाबतीत ममत्व जर निर्माण झालं, तर तुम्हाला त्याच्याबरोबर स्वामित्व पण निर्माण होणार आहे. ममत्व हे स्वामित्वाचं पहिलं पाऊल. तरुणपणामध्ये माणसांना देवाची आठवण येत नाही. हेच कारण आहे ना म्हातारपणी काय येते, बरोबर. फुल सुकलं कमग आठवडी ताजा असतं ना, ह्याच्यामध्ये नशेत असतो. तो वेगवेगळी शायरी करतो. त्याचं सुकलेल्या फुलावर कोण शायरी करतो? ह्याच्यावर तुम्ही ह्याला सांभाळण्याचा उपयोगच नाही. काही सांभाळलं काय? माणसं लोखंड सांभाळतात का सोनं सांभाळतात? का बरं? कारण ते गंजत नाही ना. लोखंड गंजता म्हणून त्याची काय काळजी घेत? तसं हे गंजणार आहे. आपण ह्या शरीराला आणि मनाला खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तसंच आपण आपल्या लेकरांच्या बाबतीत वागतो आणि म्हणून आपण त्यांचं शरीर कसं सुरक्षित राहिलं पाहिजे, त्यांचं आर्थिक सुबत्ता कशी राहिली पाहिजे ह्याच्यावर जास्त काळजी करतो. पण त्यांचा आत्मा आनंदित राहिला पाहिजे ह्याची आपण कधीच काळजी करत. लेकरांचा आत्मा जर आनंदित राहिला तर भाजी भाकरी का खायना, फाटके कपडे का आले, तुटक्या छपरामध्ये का राहणार, पण त्यांच्या चेहऱ्यावर काय पाहिजे? आनंद पाहिजे आणि निर्भयता पाहिजे. फक्त आनंद आणि प्रेमच पुरेसे घे. त्यांना कौशल्यपूर्ण वातावरण. आज कठोर नाही वागलो आपण मुलांशी तर ते त्यात जे चुका करत राहतात त्या चुका नेहमी करत राहतील. मग फक्त आनंदाने प्रेमाने साखन त्यांचं पालनपोषण करू शकतो. सर आपण बघतो की जर मुलांना प्रेम वातावरण समजा की फ्रीडम देतो. फ्रीडम नेमकं काय आहे? फ्रीडम दिल्यावर हे मुलं का वाया जातं? की आपण म्हणतो की लहान मुलांना नैसर्गिकरित्या आपण जे वातावरण देतो अनुकूल वातावरण आहे, पण ते आपल्यावर डिपेंड नसतं ना. आता नैसर्गिकरित्या वातावरण तयार करणं म्हणजे आपल्यावर नाही आहे, तर मग ते आपण कशा प्रकारे तयार करू शकतो? आता आपल्या आजूबाजूने नेहमी आनंदाने किंवा दमलेलं वातावरण तर नसतं ना. वाईट वातावरण कधी कधी असतं, कधी चांगलं पण असते. तर मग आपण ते कसं निर्माण करू? की लहान मुलांना संस्कार लावणे किंवा त्यांच्या आजूबाजूला नैसर्गिक आणि आनंदी वातावरण निर्माण करणं ही सर्वस्वी पालकांवर राहून हे ज्यावेळी आपण स्वतः तसं राहणार आहे त्यावेळी आपल्या आजूबाजूला तसं वातावरण निर्माण होणार आहे. तर आपण स्वतः पूर्णपणे आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी काय केलं पाहिजे? कधी कधी सर असं होतं की समजा आपल्यावरती काही प्रेशर आहे किंवा आपल्याला काही टेन्शन आहे तर त्याचा परिणाम मुलांवरती पण होतोच. म्हणजे आपण जिथे नाही रागवायला पाहिजे, जिथे नाही चिडायला पाहिजे तिथे आपल्याकडनं ते घडतं. तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःला स्थिर ठेवून आणि मुलांना कसं योग्य मार्गदर्शन? मित्र हो, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं कुणीतरी लिहिलंय. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली कधी पण चांगली असं आपण नेहमी म्हणतो. खरं तर ते यासाठी की मुंगीला साखर खाऊन जेवढा आनंद होतो ना तेवढा हत्तीला लाकडं फोडून सुद्धा होत नाही. आणि म्हणून लहानपण हे मुंगीला साखरी मिळण्यासारखं. थोडक्यात जीवनामध्ये आनंद हा सर्वतोपरी आहे. मग लहान मुलं जी आहे ती जन्मतःच बिनधास्त असतात, स्वच्छंद आणि एकदम स्वैर असतात, निर्भय असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची भीडभाड नसते. लहान मूल म्हटलं की स्वातंत्र्य हा एकच शब्द आपल्या समोर येतो. जे मनमोकळं जगणं आहे ते लहान मुलाचं जगणं. बघा, बालिश आणि बालपण याच्यामध्ये फरक आहे. बालिशचा अर्थ असा होतो की तुमचा शारीरिक विकास झालेला आहे, तुमचा मानसिक विकास झालेला नाही आहे, त्याला बालिश असं म्हणतो. परंतु तुम्ही मोठं झाल्यावरही लहान मुलासारखा जीवनाचा आनंद घेऊ जर शकला तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवन कळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, मनुष्य त्याच्या स्रोता ज्यावेळेस असतो, जसं आपण एखादी गाडी जर नवीन खरेदी केली, कार, मोटरसायकल किंवा एखादी वस्तू, अगदी तुम्ही एखादा खाण्याचा पदार्थ जरी ताजा खरेदी केला तर त्याला ज्यावेळेस तो गरम असतो ना तेव्हा त्याला एक असा सुंदर सुगंध असते, त्याला एक सुंदर अशा प्रकारची एक ॲरोमा असते. एखादं फूल तुम्ही ताजं जर झाडाचं तोडलं तर त्याला एक चमक असते, त्याला एक ग्लेझिंग असतं. तसं लहान मूल जेव्हा जन्माला येतं ते अत्यंत टवटवीत असतं, तेजस्वी असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्भय असतं. माणसाला जसजसं तो मोठं होत जातो
तसं तसं तो हसायला विसरतो, नाचायला विसरतो, गायला विसरतो, ओरडायला विसरतो, आनंद साजरा करायला, उत्सव साजरा करायला विसरतो आणि मनमोकळं जगायला विसरतो. आणि म्हणूनच लहानपण देगा देवा अशी मागणी मोठं झाल्यावर करावी लागली. देवाकडे लहानपण का मागितलं? कारण जेव्हा होतं तेव्हा कळालं नाही. मग आज जागतिक बालदिन आहे, त्या निमित्ताने सगळं आम्हाला सांगतात की जर तुम्ही असं वातावरण निर्माण केलं की जे प्रेमाने भरलेलं आहे आणि आनंदाने रंगलेलं आहे, प्रेमाने भरलेलं आणि आनंदाने भारलेलं, त्याच्यावर जो भार आहे तो ऋण नको, तो धन पाहिजे. भार म्हणजे आपण ज्याला प्रवाह असतो, एखाद्या विजेवर प्रवाह असतो, तो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असा असतो. पॉझिटिव्ह प्रवाहामध्ये काहीतरी करण्याची क्षमता असते. नेगेटिव्ह हा त्या पॉझिटिव्ह पदार्थाचा पाया आहे. तुमच्याकडे रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वेच नाही, तो ट्रॅक काय कामाचा आहे? तसं नेगेटिव्ह प्रवाह म्हणजे रेल्वेचा ट्रॅक आहे आणि पॉझिटिव्ह प्रवाह म्हणजे त्याच्यावर धावणारी रेल्वे. तसं आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंदाने भारलेलं असं जीवन जगणं गरजेचं. आणि तुम्ही जर आनंदाने जर भरले नसाल तर तुम्ही एखादी रेल्वे रुळावर धावते पण रिकामीच धावते अशा प्रकारचं तुमचं जीवन. एखाद्या बसवाल्याला विचारलं, काय रे किती फेऱ्या मारल्या 1 महिन्यामध्ये तू? तो म्हणजे सर 10 फेऱ्या मारल्या पंढरपूरला. अरे मग धंदा किती झाला? ते म्हणजे रिकाम्याच मारले. तसं आमचं आयुष्य हे भारलेलं पाहिजे. त्याच्यावर जर भार नसेल, आनंदाचा भार जर नसेल तर ते नकारात्मक आहे. रिकामं असणं हे नकारात्मक आहे. लक्षात ठेवा. तुमच्या जीवनामध्ये निष्क्रियता जी जर जागृतपणे असेल तर त्याला संन्यास म्हटले आहे. संत ऐसे जाण जे देही उदास, म्हणजे देहाच्या बाबतीमध्ये जीवन म्हणजे शरीर आणि मनाच्या बाबतीत जे उदास आहे त्यांना गाडी भरण्याची काही गरज, ते तसेच आनंदी असतात. जसं एखादा माणूस स्वतः कार घेतो, स्वतः एखादी गाडी घेतो आणि स्वतः एकटाच फिरतो, आनंदासाठी फिरतो, त्याला काय आतमध्ये पॅसेंजर घ्यायची गरज नाही. बरोबर. एखाद्या मध्यमवर्गीय घरामध्ये जर कार घेतली हप्त्याने, तो रस्त्याने जाताना विचारतो, नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जायला कुणी आहे का? नाक्यावर जाऊन विचारतो. तिथले जीपवाले, रिक्षावाले त्याच्या काशी डोळे वठरून बघ. त्याला वाटतं माझ्या गाडीमध्ये 2 पॅसेंजर मिळेल तर माझं तेवढंच पेट्रोल डिझेल सुटे. हॅलो. परंतु जो आनंदी आहे, जो समाधानी आहे, तो त्याची गाडी रिकामीच घेऊन जातो. पण जरी असलं कोणी तर तो फुकट घेऊन जातो आनंदाने. आणि जो भाडं घेणार आहे तो बसणाऱ्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन राहतं, हा किती पैसे मागतो. AC चालू केला आहे, सुंदर गाणी लावली, हा पैसे वाढवतो का काय? बरोबर आहे. सुविधा जेवढ्या जास्त तेवढं भाडं जास्त पडेल म्हणून तो टेन्शनमध्ये असतो. पण जो आनंदाने बसवतो तो घेऊन जाणारा पण आनंदी असतो, जो बसणार आहे तो पण आनंदी, डबल आनंदी असतो. आणि त्याला घेऊन चाललाय म्हणून आणखी आनंद होतो. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही जर आनंदी असाल, आनंदाने भारलेले असाल, तुमचं जीवन हे आनंदाने, त्याच्यावर भार चाललेला असेल आनंदाचा, तर तुमचं जीवन हे सकारात्मक आहे, उत्साहाने उत्सवाने भरलेलं आहे. मग आमच्यात उत्साह का नाही आहे? कारण आम्ही आनंदाने भारलेले नाही. मग आनंदाने जर भारलेलं असायला हवं तर तुम्हाला आधी प्रेमाने भरलेलं असा. मग किती सोपं आहे. आणि हे लहान मुलांचं गुण आहे, नेहमी प्रेमाने भरलेले असतात. त्यांना प्रत्येकामध्ये मम्मी पप्पा दिसते. हॅलो. प्रत्येक स्त्री त्यांना कशी दिसते? जी त्यांना सांभाळू शकते, त्यांना काळजी घेऊ शकते, त्यांना प्रेम देऊ शकते. लहान मुलाला कुणी पण चॉकलेट देऊन सहज जवळ येऊ शकते, कारण त्यांना सर्व भूतामध्ये परमेश्वर दिसते, सर्वांमध्ये त्यांना समान दृष्टी दिसते. आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा आम्ही खूप सुंदर असं आम्हाला या प्रकृतीत जन्माला आलो. पण दुर्दैव असं होतं की आम्ही बुद्धिमान होण्याच्या नादामध्ये आम्ही आमचं जे स्वतःचं जे अस्तित्व होतं ते, त्याला जिनियस असं आपण म्हणतो, ओरिजिनल, ती ओरिजिनल कॉपी आम्ही काय केली? खराब केली, विकृत केली. एखाद्या चित्रकाराने सुंदर असं चित्र काढलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन खाडाखोड करावी, अशाच प्रकारचं आपण मुलांबरोबर जगतो. मूळ हे
या प्रकृतीने रचलेली एक सुंदरशी मूर्ती आहे आणि आपण म्हणतो हे माझं आहे. तुझं स्वतःचं शरीर तुझं नाही. तू परवा दिवशी कमवलेले 100 रुपये कुठे? ते 100 रुपयाला सुद्धा माहिती नाही मी कोणाच्या हातात आहे. तुम्ही परवा दिवशी खाल्लेलं अन्न कुठे आहे तुम्हाला माहिती कुठे आहे ते? म्युन्सिपाल्टीला विचारलं. म्हणजे तुम्ही आता ह्या मिनिटाला एक 5 मिनिटापूर्वी जो श्वास घेतला तो कुठे आहे किंवा तुम्ही आत्ता घेणार आहात तो कुठून आलेला आहे काय माहिती नाही. तरी पण म्हणतो माझं आहे. म्हणून सद्गुरू काय सांगताय की आम्ही आमच्या मुलांना आमची संपत्ती समजतो. संतती ही संपत्ती नव्हे. नाही तर मग संपत्ती आणि संतती एकच शब्द असतो. संतती ही तुमच्या माध्यमातून आलेली आहे. हा परमेश्वराचा आणि प्रकृतीचा काय आहे? प्रसाद आहे. आपल्याला प्रकृतीचा मिळालेला प्रसाद म्हणजे मुलं आहे. मग ते तुमचे पोटी जन्माला आली की नाही हा मुद्दा नाही आहे. मुलं ही देवाघरची कोण आहे? देवाच्या घरात जर फुलाचं झाड असेल ना तर त्याला आलेली फुलं म्हणजेच मुलं असतील असं कल्पना केलेली आहे कधी. आणि म्हणून त्याला म्हटले मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मग देवाघरची फुलं कशी असतात भाऊ? नेहमी आकर्षित करणारी असतात, टवटवीत असतात. तर मुलं ही टवटवीतच असतात. त्यांना आम्ही नको ते खाऊ घालतो आणि त्यांना आमच्यासारखं करत. आईनी काही आचरट विचरट खाल्लं की बाळाचे पोटात येतं म्हणतात. खाल्लं कुणी? आई का? कारण तिची जीभ ताब्यात. हो सासूबाईंनी ओरडली होती खाऊ नको. बाळाचं आरोग्य खराब होतं पण तोंड ताब्यात नाही. मग त्याचं जे विपरीत परिणाम आहे तो कोणाच्या आरोग्यावर झाला? बाळाच्या आरोग्यावर झाला. तसं आम्ही बाळाच्या आरोग्याशी खेळतो तसं त्याच्या मानसिकतेशी पण खेळतो. आणि आज आम्ही आमच्या मुलांना आमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचं माध्यम समजतो. मुलं ही तुमच्या माध्यमातून जन्माला आली काय किंवा तुमच्यापेक्षा छोटे असले काय दुसरी कोणाचीही मुलं असो. मुळात माझा आणि तुझा हा विषय फक्त कागदापुरता आहे. मला सांगा तुमची प्रॉपर्टी आणि पालनपोषण करण्याची जबाबदारी त्या बदल्यामध्ये त्या मुलांकडून मिळणारी केअर हा जर भाग जर आपण वजा केला तर आपलं काय फरक काय फरक राहिला हो? समजा तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर आहे तिथे तुमचा काही सातबारा नाही आहे. हे माझं मुलं नाही तुझं मूल म्हणून काय फरक पडणार आहे? हॅलो कळतं का सगळ्यांना? म्हणजे ज्याप्रमाणे शाळेमध्ये विविध घरांमधून मुलं आलेली असतात तर शिक्षक म्हणतो का हा माझा आहे हा तुझा आहे? नाही, ते सर्व विद्यार्थी माझीच आहे. असं या पृथ्वीतलावर जे आता मुलं आहेत ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्या आईवडिलांची असं नाही आहे. ठीक आहे आम्ही आईवडिलांची जबाबदारी घेऊन त्याच्या शारीरिक पालनपोषणाची जबाबदारी घेतली, मानसिक पालनपोषणाची जबाबदारी घेतली, परंतु मुलं ही आमच्या देशाचे भविष्याचे नागरिक आहे. ही आमची संपत्ती आहे. आपण ज्याला ह्युमन रिसोर्सेस असं म्हणतो, मानव संसाधन, तर खऱ्या अर्थाने मुलं ही या देशाच्या दृष्टीने मानव संपत्ती आहे. बरोबर आहे. परंतु आईवडिलांच्या दृष्टीने किंवा नागरिकांच्या दृष्टीने ती संपत्ती नाही आहे. ती आमची जबाबदारी. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता तर त्या मशीनसारखाच तुम्ही पण एक पार्ट आहात त्या कंपनीसाठी. परंतु त्याच्यामध्ये ती कंपनी सांभाळणाऱ्या मॅनेजमेंटच्या डायरेक्टर लोकांच्या दृष्टीने तुम्ही एक जिवंत माणूस आहात. हे फार महत्त्वाचं आहे. पण ती डायरेक्टर मंडळी पण तुम्हाला जर एक यंत्र समजत असतील, पैसे कमवण्याचं एक यंत्र समजत असतील, हा मनुष्याचा सर्वात मोठा घोर अपमान आहे जो आज होतोय. याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या मुलांना महत्त्वाकांक्षी बनवतोय, पैसे कमवायला शिकवतोय, त्याला आनंदी राहायला शिकवतच नाही. आजकाल लोक म्हणता की पोरं मोठे झाले की फॉरेनमध्ये जाता, आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकता, त्यांची काळजी घेत नाही आणि अशा पालकांचं म्हातारपण फार अवघड जातं. तुम्ही जर प्रत्येक शहरामध्ये एखाद्या विशिष्ट भागात जर गेला तर सगळे क्लास 1 ऑफिसर असतील, मोठमोठे अधिकारी असतील, बिझनेसमॅन असतील किंवा पुढारी असतील, त्यांचे रिटायरमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे कोणीच बघत नाही. आणि त्यांच्या मुलांना त्यांनी एवढे उंच पंख दिले, एवढे लांब पंख दिलेले असतात
आणि त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्याशी फक्त पैशांचं देणं घेणं केलं असतं, भावनिक देणं घेणंच नसतं. महत्वाकांक्षा पुरी करण्याच्यासाठी त्यांनी त्यांना शिकवलेलं असतं. त्याच्यामुळे ती मुलं सगळी आपल्या पंखाच्या मोतीची दूर दूर यात्रा करतात आणि ते आपल्या मूळ स्रोताला विसरून जातात. आणि मग ही मंडळी तक्रार करते, अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवणी जाते. हा हे पाखरं खरं तर हे मित्रांसाठी आहे, पण ते आता पालकांना म्हणायची वेळ आलेली. तर त्यांची स्मृती यांच्याजवळ राहते, बाकी काहीच नाही राहत. आणि म्हणून आपल्या मुलांना काय द्यायला, तुम्ही जर पालक असाल तर आपल्या मुलांना तुम्हाला वेळ द्यायला, तुमचा जो वेळ आहे ना तो जास्त महत्त्वाचा, तुमचा सहवास. आज जर आजच्या काळामध्ये अन्नधान्य भरपूर आहे, कपडे भरपूर आहे, निवारा आहे, अन्न वस्त्र निवारा याची भरपूर रेलचेल आहे, फार उच्च दर्जाचं असेल की नाही माहीत नाही, परंतु गरजेचं तर पूर्ण आहे, बरोबर आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जर मूलभूत गरजा तुमच्या पूर्ण झालेल्या आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी असाल, पण आहोत का मी नाही. आम्ही बोलताना असं म्हणतो की विचारलं एखाद्याला, का हो, कोणासाठी कमवत आहे? लेकरांसाठी कमवत. लेकरं गमावली का? लेकरं गमावली आणि संपत्ती कमावली तर तुम्ही जीवनामध्ये काय झालं? तुम्ही जीवनामध्ये नंतर पश्चातापाला बळी पडणार, तुमच्या वाट्याला पश्चाताप येणार आहे. मग परदेशात गेलेली मुलं जेव्हा त्यांचे पालक, त्यांचे आईवडील त्यांना म्हणतात की बाळा तब्येत बरी नाही आहे, ते म्हणता 1 लाख रुपये पाठवून देतो उद्या. मग ते पण आजारी होते तेव्हा तुम्ही पण तेच केलं होतं, हॉस्टेलमध्ये होते मुलं, बरोबर. म्हणजे जे पेराल तेच उगवे. मग मुलांना तुम्ही सांगितलं की सर कठोर वातावरण द्यायला पाहिजे की नाही द्या. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की त्यांना तुम्हाला काही शिकवायचं नाही आहे, पहिले हे लक्षात घ्या. तुम्ही काही शिकलात का जीवनाबरोबर? तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही सुखी आहात का? नाही, आम्ही ज्या चुका केल्या त्या त्याने करू नये, बरोबर आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या, आपल्याला जीवनामध्ये जेव्हा या निसर्गाच्या सोबतीने जगायचं आहे आणि त्याच्या क्षमता जर विकसित करायच्या आहे तर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल, ज्याला खूप सुंदर वातावरण निर्माण करून दिलेलं आहे, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. काल मी बघितलं इथे की एक मुलगा क्लासला येत असेल, त्याला न्यायला आणायला थार हो. एक तर थार गाडी म्हणजे काय, ती काही सुविधा पुरवणारी गाडी नाही, ती काय आहे, एक स्टाईल आयकॉन आहे. जो बुद्धीने ठार येतोच थार येतो, असं म्हटलं तर हे चुकीचं नाही का? अरे बसलेल्या माणसाला खाली उतरून द्यावं लागतं, मग मागच्याला जावं लागतं. मी एकदा त्याच्यामध्ये बसलो, आमच्या एक बँक मॅनेजरची गाडी आहे, तर समोरच्याला आपल्या शेजारची बसलेल्या माणसाला विनंती, सर प्लीज उतरता का खाली, का? आणि त्या मागच्याला जायचंय, म्हणजे शिपायला जायचे म्हणून मॅनेजरला खाली उतरवलं. सभ्यता पाहू शकत नाही साधी तुम्ही, त्याची स्टाईल आयकॉन. मग आजच्या काळामध्ये आम्ही या स्टाईलच्या पाठीमागे करतो, जी गरज नाही आहे तुमची. आणि मग सद्गुरू काय म्हटले, ज्यावेळेस तुम्ही कठोर होता, कठोर होण्याचं कारण काय आहे? जी गोष्ट तुम्हाला जमली नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यातून करून घेण्याचा प्रयत्न करा. जर ते सफल झाले तर त्यांचं नातं तुटतं, नातं कमजोर होतं. आणि ते जर असफल झाले तर त्यांना फ्रस्ट्रेशन येतं. त्यांना जे करून घ्यायचं तिच्याकडून, त्यांना त्याला जर डॉक्टर करायचं असेल आणि ते जर डान्समध्ये गेलं, त्यांना त्याला इंजिनियर करायचं आहे आणि ते चित्रकार बनलं, त्यांच्या दृष्टीने वाया गेलं. जेवढे महान लोक झाले हे त्यांच्या पालकाच्या दृष्टीने. मित्रांनो आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही आमच्या मुलांना फक्त चांगलं वातावरण देऊ शकतो. हे आम्ही कधी करू? तुमच्याकडं पाहुणे येतात, आपण पाहुण्यांना काय करतो? शिस्त शिकवतो का? त्यांना अक्कल शिकवतो का? मग काय करतो? त्यांची देखभाल करतो, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, गोडधोड जेवण करतो, चांगले चांगले कपडे आणतो, चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जातो, जे सगळ्यात बेस्ट आहे अशा ठिकाणी जेवायला घेऊन जातो, त्यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. हेच आम्हाला आमच्या मुलांच्या बाबतीत करायचं. आणि तुम्ही म्हणता सर मग ते वाया गेले तर? जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये सफल होऊ तेव्हा आम्हाला
अर्थ कळेल की सार्थक काय निरर्थक काय. आम्हालाच हे माहीत नाही आहे की सार्थक काय आणि निरर्थक काय. आम्ही फक्त त्यांच्याकडे लक्ष ठेवू शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो, त्यांना धोक्यापासून वाचू शकतो, पण आम्ही त्यांना शिकू शकत नाही. आम्ही त्यांना वातावरण देऊ शकतो. एखादा बी उगवण्यासाठी तुम्ही वातावरण निर्माण करू शकता की ती बी उगवू शकता. तुम्ही कधी पाहिलं का सायन्सने असं त्याचं शेपूट धरलं असं शेंडा बाहेर वळून काढला बी? सायन्स अंडपेशी आणि शुक्राणू जवळ आणू शकतात. त्याला फक्त टेस्ट ट्यूबमध्ये वातावरण देऊ शकता झायगोट बनीपर्यंत. तो उचलून तुम्ही एखाद्या मातेच्या गर्भाशयामध्ये स्थापित करू शकता. पण सगळं जी प्रक्रिया आहे ती कोण करतं? प्रकृती करतं. तुम्ही अन्न खाऊ शकता, पचवायचं काम प्रकृती करते. डॉक्टर मलमपट्टी करू शकतो, जखम बरी करण्याचं काम प्रकृतीच करते. डॉक्टर औषधं देऊ शकतात, ते औषधं लागू करण्याचं काम सुद्धा प्रकृतीच करते. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट कोण करते? तुमच्या आतमध्ये जो श्वास चाललाय तो कोणामुळे चाललाय? चालले हे शरीर कोणाची सत्ते? कोणाच्या सत्तेने चाललंय? तुमच्या? हॅलो, हो काय झालं? हो श्वास घ्यायचा विसरला गेला ना. आम्हाला आता पाणी पिणं जेवण करणं आमच्या हातात. कधी कधी आम्ही तहान भूक विसरून जातो. आपल्या डिस्ट्रिब्युटर मेळाव्याच्या दिवशी मी नाही का पाणी प्यायचंच विसरून गेलो. सकाळी 11 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत पाणीच नाही पिलो. अन्न तर सोडाच पण पाणीच नाही पिलो. हे मला संध्याकाळी जेव्हा डिहायड्रेशन झालं तेव्हा कळलं, कार्यक्रम संपल्यानंतर. एखाद्या बियाला वातावरण दिलं जातं मातीमध्ये. एखादा शेतकरी जसं वातावरण देतो, मातीची मशागत करतो, तिला नांगरतो, तिला कुळव फिरवतो, गादी वाफा बनवतो आणि मग हलकेसे नाजूक हाताने ते बी टाकतो आणि मग त्याच्यावरती एखादं कापड वगैरे अंथरून हलकेसे धारीने पाणी देतो. धसमुसाळे असतो, याचं निम्म बी उतरतच नाही. आणि म्हणून हल्लीच्या काळामध्ये रोपं टाकणारे वेगळे आणि पीक पिकवणारे वेगळे. नर्सरी वेगळ्या लोकांकडे आहे. का? कारण ह्या धसमुसळ्यांना नर्सरी सांभाळता येत नाही. आपण फक्त माणसापुरता विचार करतो. हा विचार शेतकऱ्यांच्या विषयी जर झाला तर लहान रोपटं जे आहे ते बाळच आहे ना, ते सांभाळायची अक्कल नसते बऱ्याचदा. जुन्या काळामध्ये फार सुंदर शब्द होता धर्मुडी. त्या खरा शब्द धर्मबुडी आहे, त्याला धर्मुडी तयार झाला. धर्म म्हणजे नीती नियम ज्याने पायदळीत उडवले तो धर्मुडा. आपण जसं पाहुणे जर येणार असतील तर आपण त्यासाठी घर सजवून ठेवतो, तसं लहान मुलं हे पाहुणे आहे आपल्याकडे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही जे वातावरण निर्माण कराल ते योग्य असेल. तुम्ही जर म्हटले की नाही ते माझं आहे, संपलं. जे आपलं नाही आहे त्याला आपलं म्हणणं म्हणजे काय हो? चोरी आहे, भ्रष्टाचार आहे, पाखंड आहे. आणि तेच आजकाल प्रत्येक घरामध्ये चालतं. आपण मालक बनण्यात चाललेलो आहे. आपण मालकी हक्क गाजवतो. आज मला सांगा, कोर्टामध्ये सगळ्या केसेस कशावर चालू आहे? मालकी हक्कावरून चालू आहे. ह्याच्यावर माझा अधिकार आहे. मुलावर आहे, मुलीवर आहे, वडिलांवर आहे, बापावर आहे, आईवर आहे, प्रॉपर्टीवर आहे, जमिनीवर आहे, वस्तूंवर आहे. हा जो अधिकार आहे तो अधिकार गाजवण्यासाठी सगळं चालले. हॅलो, आपल्याला जीवनामध्ये आपण अधिकार गाजवण्याच्या ऐवजी आपण जर जबाबदारी स्वीकारली तर आपण सगळ्यांना आनंद देऊ शकतो. जसं एखाद्या मंदिरामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि तिथे सगळं गाव येतं आणि स्वयंसेवा करतं. स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने काय करतं ते आपलं योगदान देतं, मेहनत करतं. तिथे त्याला आत्मीयता असते, परंतु स्वामित्व भाव नसतो. माझा माझा हा भाव नसतो आणि तुझं तुझं हा बी भाव नसतो. मग काय असतो? आपलं हा भाव असतो. मग तो आपलेपणाचा भाव जर तुमच्या बाबतीमध्ये सर्व मुलांच्या बाबतीत आला, तुमच्या मुलांच्या बाबतीत ममत्व जर निर्माण झालं तर तुम्हाला त्याच्याबरोबर स्वामित्व पण निर्माण होणार आहे. ममत्व हे स्वामित्वाचं पहिलं पाऊल. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला मोह तयार होणं, माया तयार होणं. आणि मग सद्गुरू आज आम्हाला सांगताय की आम्ही फक्त वातावरण निर्माण करू शकतो. बस प्रेमाचं वातावरण. प्रेमळ बनावं. तुम्ही जर प्रेमळ बनले
आणि प्रेमामध्ये कठोर होत नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं? जसं खरं प्रेम असतं ना, तर तो हा विचार करत नाही की आमचं नातं टिकेल की नाही टिकणार. तो हे विचार करतो समोरचा टिकला पाहिजे. आणि प्रेम करण्यासाठी तुम्ही दोघांचं सामंजस्यच पाहिजे, एकमेकाच्या सोबतच पाहिजे असं तुम्हाला कोणी सांगितलं? आता ह्या देवावर सगळे प्रेम करतात, स्वार्थापोटी करतात, तो भाग वेगळा आहे. पृथ्वीवरचे सगळे संपले का मग देवावर सगळे मार्ग संपले. देवा बघ रे लेकरा का जरा, हे लेकरू कालपर्यंत कसं होतं हे माहिती आहे देवा? काय उच्छाद मातीत याच्या हातामध्ये कोळी दिलं तर साऱ्या जगाला आग लावून आलंय. आणि आता कोळीत हिजलं तर आता आमच्याकडं तरुण कोणामध्ये माणसांना देवाची आठवण येत नाही. हेच कारण आहे ना, म्हातारपणी काय येते बरोबर. फुल सुकलं का मग आठवडी ताजं असताना त्याच्यामध्ये नशेत असतो. तो वेगवेगळी शायरी करतो. तिथं सुकलेल्या फुलावर कोण शायरी करतो? म्हणजे आपलं सर्व जीवन हे शरीरावर स्थिर आहे. आणि म्हणून तो गोळा जो पोटातून जन्माला आला, तुमच्या एका थेंबामुळे जो शरीरातून एक गोळा जन्माला आला, तो गोळा म्हणजे तुम्ही मूळ समजत असाल, हा तुमचा फार मोठा भ्रम आहे. तो 1.5-2 किलोचा गोळा, मांसाचा गोळा हे शरीर आहे, पण त्याच्या आतमध्ये जे आहे, जे प्राण आहेत ना, ते प्राण तुमच्या मालकीचे नाही आहे, हे लक्षात ठेवा. तो गोळा तो सुद्धा तुमच्या मालकीचा नाही आहे. जे माझं आहे त्याच्यावर तर काही ध्यानच नाही, त्याच्यावर लक्ष पण नाही. सगळं लक्ष कशावर आहे? पदार्थावर आहे. मग हेच सगळ्यांना सांगायचं आहे की आमचं काम आहे, आतमध्ये बसलेला तुमचा जो प्राण आहे, चेतना आहे, तिचं काम आहे की तुम्ही आनंदाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे, तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे. प्रेमाने राहणं म्हणजे काय? की दुसऱ्याची काळजी, सगळ्यांची काळजी. मला जे मिळतंय ते पहिलं सर्वांना मिळालं पाहिजे, बरोबर? ते प्रेम आहे सर. पहिलं आपलं पा, याला खाऊ घाला. नाही सर, पहिलं याच्यावर प्रेम करून दे. तू त्याच्यावर किती पण कर, एक दिवस त्याला काडी लावणारच आहे, तू घाबरूच ना. ह्याच्यावर तुम्ही ह्याला सांभाळण्याचा उपयोगच नाही. काही सांभाळलं काय? माणसं लोखंड सांभाळतात का सोनं सांभाळतात? का बरं? कारण ते गंजत नाही ना. लोखंड गंजता म्हणून त्याची काय काळजी घेत, तसं ही गंजणार आहे, त्याची काळजी नाही. सर 70-80 वर्ष आमच्याबरोबर राहत. अच्छा बर, वरून काही कळणार आहे का? तिकीट वगैरे असं काय का तुमचं बी कोणी असं सांगेल सर आपण 70 वर्ष हमखास, 100 वर्ष भेवच नाही आपल्या, खरंच नाही भेव. जा रस्ते जो उभा राय डोळे जात, जा या बिल्डिंगच्या वरच्या 10व्या मजल्यावर जाऊन उडी मार ना वरून खाली. तुला घ्यावं नाही. 7 मिनिटानंतर बातमी पसरली असे सगळीकडं. हां, तू जिवंत होता तेव्हा काय चॅनलवाले आले नाही, पण मेल्यावर मात्र इथे. म्हणजे आपण जीवनाची जी दिशा आहे ती कशी ठरवतो? आपण ह्या शरीराला आणि मनाला खुश करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तसंच आपण आपल्या लेकरांच्या बाबतीत वागतो. आणि म्हणून आपण त्यांचं शरीर कसं सुरक्षित राहिलं पाहिजे, त्यांचं आर्थिक सुबत्ता कशी राहिली पाहिजे ह्याच्यावर जास्त काळजी करतो. पण त्यांचा आत्मा आनंदित राहिला पाहिजे ह्याची आपण कधीच काळजी करत नाही. लेकरांचा आत्मा जर आनंदित राहिला तर भाजी भाकरी का खायना, फाटके कपडे का आले, तुटक्या छपरामध्ये का राहणार, पण त्यांच्या चेहऱ्यावर काय पाहिजे? आनंद पाहिजे आणि निर्भयता पाहिजे.